आलेल्या त्या युट्यूब फॅमिली पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. तर आज आहे छान असा कढीपत्ता आणि कढीपत्त्याची बनवते मी पावडर. तर कढीपत्त्याची फायदे कोण कोणाला माहिती कमेंट करून नक्की सांगू शकता युट्यूब फॅमिली. तर कढीपत्त्याचे फायदे भरपूर आहे. तर पोट कमी करणे, चरबी कमी करणे, असं रक्तवाढीसाठी वगैरे पण चांगले आहे, त्वचेसाठी पण चांगला आहे कढीपत्ता. आणि याच्यामध्ये ना एक सुगंधी तेल असतं, तर त्या तेलाचा वास सुद्धा असं छान आपण भाजीत वगैरे टाकलं की आपल्याला कळतो तेलाचा वास सुद्धा याचा कसा येऊ शकतो. आणि याच्यामध्ये ना थोडा कडवटपणा असतो, पण काहीच हरकत नाही. आपण प्रत्येक भाजीत कढीपत्ता वापरत असतो टू फॅमिली. याच्यामध्ये लोह सुद्धा भरपूर प्रमाणात असते, साखर नियंत्रित ठेवते आणि चांगले आपल्या हाडांसाठी खूपच चांगला आहे. तर तुम्ही बघताना मी प्रत्येक भाजीत खूप कढीपत्ता वापरत असते नेहमी, मला कढीपत्त्याशिवाय अजिबात जमत नाही. तर मी काय केलेलं आहे, छान असा कढीपत्ता फ्रेश आणलेला आहे गावावरून आणि त्याला घेतले, स्वच्छ धुवून घेतले, आता वाटीत काढून घेतले, आता परातीमध्ये टाकून आणि स्वच्छ 2 वाट्या पाणी टाकायचे सुंदर. आणि स्वच्छ असं पाण्याने धुवायचं आहे आपल्याला पटापट पटापट. आणि आपल्या याच्यात व्हिडिओ बसत नसल्यामुळे व्हिडिओ थोडा फास्ट घेतलेला आहे मी आज. तर त्याला स्वच्छ धुतलेला आहे मी आता. आणि स्वच्छ धुवून याला मी घरामध्ये सावलीमध्येच आता वाळवणार आहे. आणि सावलीमध्ये वाळून छान असं त्याची पूड तयार करणार आहे मी. तर युट्यूब फॅमिली काय वाटतंय तुम्हाला आजच्या व्हिडिओबद्दल? तर हा कढीपत्ता गावठी आणि खूपच सुंदर पाण्यात टाकल्यावर वास सुद्धा खूप येऊ राहिला आता याचा. तर आरोग्यासाठी चांगला असणारा हा कढीपत्ता. आणि ही कढीपत्त्याची पानं आपल्यासाठी खूप, मी 2 पाण्याने धुते आता इथे. खूपच सुंदर याचा फायदा आपल्याला होणार आहे आता. तर चला युट्यूब फॅमिली, छान अशी पावडर बनवायची आपल्याला. पुढचा व्हिडिओ माझी युट्यूब फॅमिलीची काही बघणार, कुठेही जाणार नाही युट्यूब फॅमिली. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कढीपत्त्याचे फायदे, तुमची केस आहे, त्वचा आहे, बरेचसे प्रॉब्लेम असतात आपल्यामध्ये. तर तुम्ही ही कढीपत्त्याची पाने ना युट्यूबला सर्च करा, कढीपत्त्याचे फायदे इतके दिलेले आहे. आणि स्वतः मी वापरते, माझी स्किन बघता तुम्ही, माझी केस बघता, कुठलाही प्रॉब्लेम नाही. तर युट्यूब फॅमिली आरोग्यासाठी आणि जर कोणाला रक्तवाढीसाठी वगैरे जरी पाहिजे असेल तर या पाण्याचा फायदा खूपच आहे. तर चला मी अशीच पावडर बनवते आज छान अशी. तर गावावरून भरपूर सारा कढीपत्ता आपल्याकडे आलेला आहे आणि सुंदर अशी पावडर मी बनवणार आहे. स्वच्छ 2 ते 3 पाण्याने आता कढीपत्ता आपला धुवायचं काम चाललेलं आहे आणि धुवून पण झालेलं आहे. आणि छान असं मी आता झाऱ्यामध्ये काढलेलं आहे याला. झाऱ्यामध्ये काढल्यानंतर याला मी आता साडी टाकणार आहे. इथे किचनवरतीच वाळवणार आहे, खाली टाकायचं नाही फरशीवरती. तर किचनवरती दुपारी सगळं काम झालेलं होतं आणि स्वच्छ असा कढीपत्ता धुवून मी आता माझी व्हाईट कलरची साडी तिच्यावर आता मी टाकून घेते आणि स्वच्छ आता त्याला वाळवणार आहे. तर याच्यातलं पाणी सगळं निघून गेलेलं आहे. तर चला मग आता पटापट आपल्या युट्यूब फॅमिली बघू शकता तुम्ही, सगळं पाणी निघालेलं आहे. आणि कढीपत्त्याची पानं आहे बघा, एका इतकी सुंदर आणि इतका वास येतो ना आज घरामध्ये. खूप आणि खूप गावठी आणि कडवट असा वास यायला, तर मग काहीच हरकत नाही. आपल्या जर आरोग्यासाठी चांगला असेल, जर कढीपत्ता कधी मिळालाच नाही किंवा याच्यापासून पित्त सुद्धा खूप कमी होतं. सकाळी उपाशी पोटी जरी पाण्यात 1 चमचा सॉरी, तर पाऊण पाऊण पण नाही तर 75 100% 25% जर पाण्यात टाकून घेतला तुम्ही, तर कढीपत्ता खूपच सुंदर आहे हा. तर इतका छान वास याला भारी आहे. आता बघा मी याची पावडर कशी बनवते. आता याला 4 ते 5 दिवस मी असं सुकत ठेवणार आहे घरामध्ये हवेशीर. आणि 4-5 दिवसानंतर याची आपल्याला सुंदर अशी पावडर बनवायची आहे. एका दिवसात कुठलाही कढीपत्ता सुकत नाही. तर याचा आवाज बघा, आवाज कसा येतोय आपल्याला कुरकुरीत. तर सुंदर असा कढीपत्ता आता आपल्याकडे वाळलेला आहे आणि याला मिक्सरला आता मी पटकन दळून घेते युट्यूब फॅमिली. हातावर सुद्धा चुरगळला गेलेला बघू शकता तुम्ही. तर मिक्सरचं भांडं आपण आता इथे घेतलेलं, मिक्सरच्या भांड्यात जेवढा दाबून दाबून बसेल तितकं मी टाकणार आहे. आणि याला मस्त बारीक पूड अशी ग्रीन कलरची बनवणार आहे मी फॅमिली. तर कुठे जाऊ नका, लाईक करा व्हिडिओला. मिक्सरला लावलेलं आहे, छान असं दळून पण झालेलं आहे आपल्याकडे. आणि ही पावडर तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि सुंदर ग्रीन कलरची पावडर आपली, जशी डोक्याला लावायची मेहंदीची. तर अशा पद्धतीने सुंदर तयार झालेली आहे. तर मेहनत घ्या थोडीशी, काही प्रॉब्लेम नाही. मेहनत केली तर सगळा फायदा होऊ शकतो आपल्या शरीरासाठी. तर त्वचा वगैरे खूप छान राहते आणि काही तुमचे प्रॉब्लेम असतील स्किनचे वगैरे, केसांचे, चरबीचे, तर खूप प्रमाणात कमी होते. तर मला कधीची पावडर बनवायची होती, असाच कढीपत्ता आणायची मी आणि असंच बऱ्यापैकी संपून टाकायची. खाताना आपण कढीपत्त्याची पानं बाजूला टाकून देतो, तर अजिबात तसं करायचं नाही. ही पावडर तुम्ही थोडीशी जरी भाजीमध्ये टाकली तरी वरतून काही प्रॉब्लेम नाही. तर युट्यूब फॅमिली कसा वाटतो आजचा व्हिडिओ? छान अशी पावडर बनवून झालेली. चला आता मी पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला येऊन भेटणार आहे आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासोबत, माझ्या ताईंसोबत, युट्यूब फॅमिली सोबत देणार आहे. तर आपले व्हिडिओ तुम्ही बघा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आवडले असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करशाल, नाही आवडलं तर डिसलाईक करा, काही प्रॉब्लेम नाही. तर चला युट्यूब फॅमिली, कशी वाटली आपली आज मस्त कढीपत्त्याची पावडर मी बनवलेली आणि सुंदर अशी वर्षभर टिकणारी ही पावडर. ओले हात लावू नका. सुंदर असं पॅक करून तुम्ही केव्हाही वापरायला काही अडचण नाही.
थंडावा याच्यामध्ये भरपूर आणि आयुर्वेदिक औषधी पावडर ही तर चला युट्यूब फॅमिली तुम्ही युट्यूबला नक्कीच सर्च करणार याचे महत्व आणि वापरणार हा असा कढीपत्ता गावठी कढीपत्ता नाशीच पावडर तुम्ही सुद्धा बनवणार आहे माझ्यासाठी तर चला युट्यूब फॅमिली सगळ्यांना बाय बाय करते चलो युट्यूब फॅमिली बाय बाय.